घडामोडींना वेग येतोय तसंच पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण थेट शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। पृथ्वीराज चव्हाणांनी कराड दक्षिणमधून पराभवाचा सामना केलाय आणि धक्कादायक पराभवानंतर आता चव्हाण पवारांच्या भेटीला पोहोचलेत। कराडमध्येच शरद पवार तिथून त्यांनी नुकतीच पत्रकार परिषदही घेतली आहे आणि आता पृथ्वीराज चव्हाण तिथून शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळतं। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। पृथ्वीराज चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागलाय। काँग्रेसचे दिग्गज नेते चेहरे मोठे चेहरे हे पराभूत झालेत। त्यानंतर आता शरद पवारांची भेट घेण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांना पराभवाचा धक्का बसलाय। आता शरद पवारांच्या भेटीत पृथ्वीराज चव्हाण काय बोलणार याकडे लक्ष आहे। आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आता पाहतोय। पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। कराडमध्ये खरं तर शरद पवारही पोहोचलेत। कराडमधूनच शरद पवारांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि नव्या जोमानं तरुण पिढी घडवण्यासाठी काम करणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। आता पृथ्वीराज चव्हाणही तिथं पोहोचलेत। पृथ्वीराज चव्हाणही ज्येष्ठ नेते आहेत। राज्यातला एक मोठा चेहरा म्हणून पृथ्वीराज चव्हाणांकडे पाहिलं जातं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानंतर या दोन दिग्गज नेत्यांची भेट होणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात अधिक माहिती देत आहेत। संभाजी, काय या भेटीमागचं कारण आहे? शरद पवार उद्या यशवंतराव चव्हाण यांची जयंती असल्यामुळं आज कराडमध्ये मुक्कामी आहेत। दरवर्षी यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त ते कराडला येतात। आजही ते आलेले आहेत। या ठिकाणी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी कराडमध्ये आहेत। त्यांच्या निवासस्थानी होते। शरद पवार आल्याचं समजतात। ते